देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कार्यभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयातल्या आपल्या दालनाकडे प्रस्थान केलं। त्यांच्या स्वागतासाठी सर्व अधिकारी दालनाबाहेर आवर्जून हजर होते। फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या नावाची पाटी मंत्रालयात लागली। मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दरवाजावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशी पाटी झळकली। आता याच दालनात बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवणार आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरून घेतलेला अपडेट। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात त्यांच्या नवीन केबिनचा पदभार स्वीकारण्याकरता या ठिकाणी येणार। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती ही केबिन बनवलेली आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारतील। याच देखील 2 दिवसापूर्वीच त्यांनी मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने कार्यभार सांभाळता येईल किंवा पुढची चर्चा केली होती। देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या बाबतीत बोललं होतं की ते कुठलंही काम जे आहे ते रखडत नाहीत, लवकर फायली क्लिअर करतात आणि ज्या पद्धतीने नवीन मुख्यमंत्री येतील त्यांची एक झलक पाहण्याकरता संपूर्ण अधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। अधिकारी वर्ग आहे नवीन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्याकरता थांबलेले आहेत। नवीन मुख्यमंत्री येतील त्यांचा कार्यभार कसा असेल, ते कसं काम करतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे। त्यामुळे हे संपूर्ण अधिकारी त्यांच्या स्वागताकरता उभे आहेत। मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि ते आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील। ही जी केबिन आहे या केबिनचं मुख्यद्वार आहे। याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्यांच्या जे केबिन आहे त्याचं उद्घाटन करण्याकरता कार्यभार स्वीकारतील। जर्नलिस्ट धीरज अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।